तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ग्रहांच्या उच्च नीच राशी कुठल्या आहेत. तर रवीची मेष ही उच्च रास आहे, तूळ ही नीच रास आहे, चंद्राची वृषभ ही उच्च रास आहे आणि वृश्चिक ही नीच रास आहे, मंगळाची मकर ही उच्च रास आहे आणि कर्क ही नीच रास आहे, बुधाची कन्या ही उच्च रास आहे आणि मीन ही नीच रास आहे, गुरुची कर्क ही उच्च रास आहे आणि मकर नीच रास आहे, शुक्राची मीन ही उच्च रास आहे आणि कन्या ही नीच रास आहे, शनीची तूळ ही उच्च रास आहे आणि मेष ही नीच रास आहे, राहूची मिथुन ही उच्च रास आहे आणि धनु ही नीच रास आहे, केतूची धनु ही उच्च रास आहे आणि मिथुन ही नीच रास आहे. जेव्हा मी या सगळ्या राशींचे बरेच दिवस मी बरेच वेळेला बघायचे की ह्याच्यातनं काहीतरी आपल्याला मिळतंय का, की बाबा रवी आणि शुक्राचं नातं जमत नाही म्हणून तो निचीचा होतो का. पण चंद्राला बघितलं तर शुक्र हा त्याचा शत्रू असून सुद्धा तो त्या राशीत का बरं उच्च होतो. मंगळाचा विचार केला तर शनी हा त्याचा शत्रू आहे, तर तिथे तो का बरं उच्च होतो. बुध ठीक आहे, बुध गुरु शत्रू आहे म्हणून तिथे नीच होतो, पण गुरु ठीक आहे, शुक्र पण ठीक आहे, शुक्र आणि गुरुचं कधीच पटत नाही, ते एकमेकांचे दोस्त नाहीत, मग तरी तो मीनेला का बरं उच्च होतो. शनीचा मेषला नीच होतो. तर असा जो विचार करत गेले तर आधी आधी मला काही सापडतच नव्हतं ह्या सगळ्या ह्याच्यात. परंतु मी पाठ करत राहायचे की मग उच्च रास काय करते, नीच रास काय करते, याचा पण विचार घेत होते. तेव्हा लक्षात आलं की जेव्हा ग्रह पृथ्वीच्या जवळ असतो तेव्हा तो नीचीचा असतो आणि जेव्हा ग्रह पृथ्वीपासून लांब जातो तेव्हा तो उच्चीचा होतो. मग ग्रह जेव्हा उच्च होतो तेव्हा त्याचे मूळचे गुणधर्म हे अधिक वाढताना दिसतात, किंवा ग्रह जेव्हा नीच होतो तेव्हा त्याचे मूळचे गुणधर्म हे कमी होताना दिसतात. मग जेव्हा आपण पत्रिकेत नीचीचे ग्रह बघतो तेव्हा थोडस नाक मुरडतोच, अरे मिनेचा बुध आला का, अरे रे, अरे मकरेचा गुरु आला का. परंतु जेव्हा उच्चीचे ग्रह बघतो, अरे कर्केचा गुरु आहे, अरे वा तुळेचा शनी आहे, तेव्हा थोडीशी त्या ग्रहांबद्दलची छान भावना तयार व्हायला लागते. जेव्हा ग्रह नीचीचे होतात तेव्हा त्यांचं धाडस कमी व्हायला लागतं किंवा त्यांच्या अंगातली जी कार्यशक्ती असते ती आपल्याला कमी झालेली दिसते. आणि जेव्हा ग्रह उच्चीचे होतात तेव्हा त्यांची कार्यशक्ती ही वाढताना दिसते. जेव्हा रवी मंगळ उच्चीचे होतात तेव्हा त्यांच्यातील धाडस करण्याची क्षमता आपल्याला वाढताना दिसते. ते मोठमोठाली कामं अंगावरती घेऊन पुढे जाताना दिसतात. परंतु जेव्हा नीचेचे होतात, अरे आपल्याला वाटतं इथे रवी आहे, अरे पण तो तुळेच आहे ना, म्हणून एखाद वेळ गरीबासारखा हा बसत असेल किंवा म्हणून एखाद वेळ धाडसाने पुढे येत नसेल. चंद्र शुक्र जेव्हा उच्चीचे होतात तेव्हा त्यांच्यातील ममत्व, कोमलता, धार्मिकता ही आपल्याला खूप वाढताना दिसते. जेव्हा शुक्र हळूहळू उच्च होताना दिसतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की त्याचं फिजिकल अट्रॅक्शन कमी व्हायला लागतं त्या माणसाचं आणि हळूहळू हळूहळू त्याची प्रगती ही अध्यात्माकडे व्हायला लागते. जे मोठे मोठे आध्यात्मिक लोक आहेत त्यांच्या पत्रिकेत खूप वेळेला मला शुक्र हा उच्चीचा आढळतो. त्यामुळे मी विचार करते की शुक्र उच्चीचा म्हणजे अध्यात्माकडे कसे चाललेत. परंतु जेव्हा चंद्र आणि शुक्र यांची बैठक पत्रिकेत वाढायला लागते किंवा जन्मोजन्मीचा प्रवास हा अपग्रेड व्हायला लागतो त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की ते हळूहळू त्यांची धार्मिकता वाढते, अध्यात्माकडे जाताना वाढतात. परंतु जेव्हा चंद्र आणि शुक्र हे निचीचे व्हायला लागतात त्यावेळेला लक्षात येतं की त्यांची कोमलता, भावुकता कमी होताना दिसते, त्यांच्यातला श्रूडपणा वाढताना दिसतोय, त्यांच्यातली पशुवृत्ती वाढताना दिसते. बुध म्हणजे व्यवहार. उच्चीच्या राशीत व्यवहार कुशलता असते तर नीचीच्या राशीत अव्यवहारिकता दिसून येते. बुधाला व्यवहाराशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. तो दरवेळी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा खेळ खेळत असतो आणि जिथे प्रॉफिट असेल तिथे जात असतो. मग ज्यांच्या पत्रिकेत बुध हा हळूहळू उच्च राशीकडे निघालेला आहे त्यांच्यातला व्यवहार हा चांगला दिसतो. परंतु ज्यांचा बुध हा नीच राशीकडे घसरताना दिसतो किंवा त्याचं जाताना दिसतो तर त्यावेळी त्यांच्यातली व्यवहारिकता ही मला कमी होताना दिसली. त्याच्यानंतर गुरु म्हणजे धार्मिकपणा, खरेपणा, समाजातील मान, नशीब. गुरु आणि गुडविल मी असं म्हणते. एखादी फळवाला म्हणतो बाई घेऊन जा ना फळ, तुम्ही काय पळून जाणार आहात का, कधी पण द्या पैसे. तर तिथे ते तुमचं गुडविल असतं समाजातलं. छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा ते तुम्हाला दिसून येतो. कधी कधी एखाद्या बाईला म्हणतो अरे ती पिशवी ठेव खाली, तिच्या हातातनं खाली ठेव,
ती पिशवी, तिच्याकडे पैसा कधीच नसतो, ही कधीच आणून देत नाही, तिथे तिचं गुडविल नसतं. मग हा जो भाग आहे, हा पत्रिकेतला भाग तुम्हाला गुरुवरतून दिसतो. मग तुमच्या अंगातला खरेपणा, धार्मिकपणा उच्चीचा गुरु झाल्यानंतर तो वाढताना दिसतो किंवा उच्च स्थानावरती गेलेला दिसतो. त्याच्या उलट जर नीचीचा गुरु असेल तर त्या मनाने तुम्हाला नशिबाची साथ ही कमी असते, तुमच्यावरती विश्वास ठेवणारी लोकही कमी आढळतात. त्यामुळे गुरु हा पत्रिकेला चांगला घेऊन पृथ्वी तलावरती जन्म मिळणं हे सुद्धा एक मोठ्या पुण्यवान लोकांचं काम म्हणता येईल. शनी हा कर्माचा कारक ग्रह आहे. शनीकडे बघा तुम्ही, उच्चीचा शनी असेल ना तर तो शरीर कष्ट कमी देतो. जी झाडूवाली बाई 1 तास काम करते तीच बाई टेबलवरती बसून 1 तास काम करते, तीच बाई ह्याच्यात सरकारी ऑफिसमध्ये काम करते, तीच बाई पंतप्रधानांची अंडर काम करते, परंतु तिला मिळालेलं काम हे वेगळं वेगळं असतं किंवा तिला मिळालेले पगार हे वेगळे वेगळे असतात, जरी 1च तासाचा हिशोब असला तरी सुद्धा. त्यामुळे जर पत्रिकेत तुमच्या शनी चांगला असेल किंवा कर्माचा कारक असेल तर तुम्हाला पांढरपेशा नोकरी उद्योग मिळतात. ज्यांचे शनी हे चांगल्या पोझिशनला असतात ते पांढरपेशा नोकरी उद्योगात राहतात आणि हळूहळू केलेल्या कामाची प्रगती होत त्यांचं राहणीमान उंचावताना दिसतं. आज I10 येते, त्याच्यानंतर मर्सिडीज येते, त्याच्यानंतर पुढची गाडी येते. ते सगळे कष्टकरी वर्ग असतात. यांना भौतिक सुख वाढलं की त्यांना त्याचा आनंद मिळायला लागतो. उलट शनी जर नीचीचा असेल तर शारीरिक कष्ट अधिक असतं. चतुर्थ श्रेणीचे व्यवसायात ही लोक काम करताना दिसतात. मग ते झाडूवाले असोत किंवा तुमच्याकडे घरकाम करणाऱ्या बायका असतो किंवा ज्या ह्याच्यात चतुर्थ श्रेणीचा दर्जा आहे समाजात, तर त्या समाजातली लोकही तुम्हाला मेषेच्या शनीची किंवा सर्व्हिस इंडस्ट्री, ऑल सर्व्हिस इंडस्ट्री कम्स अंडर दिस सॅटर्न. सगळी, मग ती IT ची सर्व्हिस इंडस्ट्री असू दे नाही तर कोणाची पण सर्व्हिस इंडस्ट्री असू दे, त्यामुळे बहुतेक वर्ग हा पृथ्वीवरचा हा शनीच्या अंडर काम करताना दिसतो. आणि मग ज्याचा शनी जसा असेल त्याच्यानुसार त्याला त्या श्रेणीचं काम मिळतं. जर शनी नीचाचा असेल तर त्याला शारीरिक कष्ट हे अधिक करायला दिसतात. राहू आणि केतू याच्यावरती काही लोक भाष्य करतात तर काही लोक भाष्य करत नाहीत. राहू आणि केतू हे चंद्राचे पातबिंदू असले तरी सुद्धा ते पृथ्वीवरील माणसांवरती प्रभाव टाकताना दिसतात. त्यामुळे त्यांचाही विचार आपण करणं गरजेचं आहे. राहू काय आहे तर राहू ग्रह मला खूप आवडतो. राहू हा माणसांच्या स्वप्नांचा कारक ग्रह आहे. ज्या माणसाकडे स्वप्न आहेत त्याच माणसाची तुम्हाला प्रगती होताना दिसते. ज्या माणसाकडे स्वप्न नाहीत त्याची प्रगती होताना दिसत नाही. आता आज सकाळपासून नाही, मला हे भाषण सांगायचंय, मला काहीतरी मिळालेलं लोकांना द्यायचंय, हे माझं स्वप्न होतं. असं का घरातल्यांची थोडंसं चालूच होतं, आज कशाला जाते, हे कशाला करते, पण नाही, माझं ते स्वप्न होतं. म्हणजे काय की व्यक्तीकडे जर स्वप्न असेल तर ती व्यक्ती अंतराळात मोठ्या भराऱ्या घेताना दिसते. अंतराळातील गोष्टींचा कारक ग्रह हा राहू आहे. राहूचा ध्वनी लहरी वरती अधिकार आहे. उच्चीचा असल्यास तो अंतराळातील गोष्टींवरती मोठी कामगिरी करू शकतो. आणि जर नीचीचा असेल तर तो जुन्या चालीरीतींना पकडून ठेवणारा जातक असतो. केतू हा दिव्य दृष्टी किंवा तंत्रविज्ञान दाखवतो. राहूला बघा, राहूला डोकं आहे आणि केतूला डोकं नाहीये किंवा धडच आहे त्याला फक्त. राहूला डोकं असल्यामुळे, त्याकडे डोळे असल्यामुळे त्याला सगळं दिसतं. रेज हँड करू नका कारण वेळ कमी पडतो. ज्यांना काय प्रॉब्लेम्स असतील. हा केलंय, माझा अनम्यूट झालेला आहे. हा ठीक आहे, बघते मी आता व्हिडिओ बघते. आता व्हिडिओ सुद्धा यू कांट स्टार्ट युअर व्हिडिओ बिकॉज द होस्ट हॅज स्टॉप्ड इट असं म्हणतोय. बर करते त्यांना फोन. काय झालं सर? काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? नाही काही प्रॉब्लेम नाही, तुमचं चालू ठेवा मॅडम. हा हा ठीक आहे. हॅलो जयश्री. हा बोल. अगं तू जो स्क्रीनशॉट दाखवलायस ना तर तो वेगळा आहे बर का. हा विजय तो वेगळा दाखव. आणि पावले सर इकडे ये.
हा हा, स्क्रीनशॉट तुम- वेगळा आहे म्हणतात ते. पावले तुमचा सर व्हिडिओ चालू करा तुमचा व्हिडिओ. हा एक मिनिट, तुमचा व्हिडिओ स्क्रीनशॉट वेगळा चालू करा मॅडम. अहो तुमचा व्हिडिओ तिथून चालू करा. हा हा केला आलाय. हा हा आणि तो माझा अजिबात हे करू नका, स्टॉप करू नका आणि म्यूट करू नका. बर हा बरोबर चालेल. कुठला आहे तो? हा वेगळाच येतोय. तुझा डॉक्युमेंट बघ नाही. स्टॉप शेअर. तुझं कुठलं आहे? लिहिले ना खाली नाव. आता तोच दिसतोय का? त्यांच्या साईडने प्रॉब्लेम आहे, तर त्यांनी दुसऱ्याचा स्क्रीन शेअर करायला. हो हो तोच आहे. मराठी आहे ना? हो तोच आहे. मराठी आहे. हा, राहू मग तो. माणसांच्या स्वप्नांचा कारक असा आहे हा, का? बरोबर आहे बरोबर आहे, हा, तोच ठीक. आहे. हा हो का? बरं नाही मला दिलं. ठीक आहे चल. ओके. ठीक आहे. हा तर राहू हा माणसांच्या स्वप्नांचा कारक ग्रह आहे. केतू हा दिव्य दृष्टी असलेला ग्रह आहे. जेव्हा संजय महाभारत बघताना दिसतो त्यावेळेला लक्षात येतं की हा कसं काय बघत असेल. तेव्हा काय दूरदर्शन नव्हतं, महाभारत असं काही नव्हतं आणि संजय त्याला सही सगळं सांगत असतो. तर ती जी दिव्य दृष्टी आहे, तुमचा व्हिडिओ चालू दिव्य दृष्टी आपल्याला केतूच्या अंडर येते. केतूच्या अंडर येते. त्यामुळे केतू म्हणजे गॉड गिव्हन गिफ्ट असं मी त्याला म्हणते. उपजत बुद्धिमत्ता, शास्त्रीय दृष्टिकोनातून पुढे जाण्याची प्रवृत्ती दिसून येते केतूची. निचीचा असल्यास सुमार बुद्धिमत्ता आणि तंत्रशुद्ध दृष्टिकोनाचा अभाव. केतूला तंत्रविद्येत प्रवीणता घ्यायलाच लागते, कारण त्याला डोळे नाहीयेत. त्यामुळे अंधळा कसा चालतो, 4 पावलं पुढे 5 पावलं मागे अशी काठी घेत घेत जात असतो, तसा ह्या केतूचं चालू असतं. त्यामुळे तो जसा तंत्रविद्येत निपुण व्हायला लागतो तसं त्याचा कॉन्फिडन्स वाढायला लागतो. आणि राहूकडे डोळे असल्यामुळे तो उघड्या डोळ्यांनी सगळं जग बघत असतो. त्यामुळे राहू हा हवरट ग्रह आहे, त्याला सगळं हवंसं असताना वाटायला लागतं. मग मी असा विचार केला की ह्या ग्रहांचा विचार केल्यानंतर ह्याच ग्रहांना ह्याच उच्चीच्या राशी, ह्याच नीचच्या राशी असं काय झालं असेल की बाबा दिल्या असतील लोकांनी. तसा एक विचार करत होते. तर मी विचार केला की मेष राशीत रवी उच्चीचा होतो आणि शनी नीचीचा होतो. मग मेष म्हणजे काय आहे, तर मेष म्हणजे रणांगण आहे, मंगळाचं रणांगण आहे. मंगळाच्या अधिपत्याखाली येणारी ही रास आहे. त्यामुळे लढाऊ वृत्ती ही मेष राशीचं स्वतःच्या अंगातलं गुणधर्म आहे. मग राजा कुठे उच्चीचा होऊ शकेल, तर राजा हा रणांगणात शौर्य धैर्य मिळवतानाच उच्चीचा होऊ शकेल. राजा हा स्वतः एकटा कधीच शौर्य धैर्य दाखवत नसतो, तर तो सेनापतीला बरोबर घेऊन त्या लढाया जिंकताना दिसत असतो. मग मंगळाची ही मेष पॉझिटिव्ह रास असल्यामुळे रवीनी सर्व विजेती असलेली रास ही उच्च होण्यासाठी स्वतःसाठी निवडली असेल, म्हणून रवी हा मेषेत उच्चीचा होतो. मग शनी नीचेचा का होतो असा एक विचार केला. तर पुण्याईचा साठा संपल्यावरती जेव्हा जन्म होतो त्यांच्या पत्रिकेत मेषेचा शनी येतो. ग्रह असे उगाच मिळत नाहीत, त्याच्या मागे तुम्हाला काहीतरी कारण असतं. मग शनी म्हणजे कष्ट करत पुढे जाणारी व्यक्ती. टू ओबे द ऑर्डर्स हे शनीचं ब्रीद वाक्य आहे. अशा व्यक्ती मेष शनीच्या असतात. सतत मालकाच्या कृपादृष्टीत राहून खालच्या वर्गाच्या कामात निपुण होऊन पुढे जाणं हे शनीचे ध्येय आहे. म्हणून शनी इथे नीचेचा झालेला दिसतो. मग वृषभेत चंद्र का उच्चीचा होतो, कारण शुक्राचं तर त्याचं खरं जमत नाही. चंद्र शुक्र एकमेकांचे शत्रू आहेत. परंतु मी असा विचार केला की वृषभ राशीत चंद्र असता तो उच्चीचा होतो. मग वृषभ म्हणजे विलासीनता, चंद्र म्हणजे आई आणि शुक्र म्हणजे घरची सून. मग जेव्हा सून घरात येते त्यावेळेला तृप्तपणे जेव्हा सासू आपला हा जो संसार आहे तो सुनेच्या हातात सोपवते आणि छानपैकी स्थिरावते की आता ना जरा मी शांतपणे जगेन, आजपर्यंत मी जे काय कष्ट करून मिळवलेलं आहे ते मी माझ्या सुनेच्या ताब्यात दिलेलं आहे, सेफ हातात दिलेलं आहे आणि मी अशा या छानपैकी मोठ्या हाईट वरती आलेली आहे असा त्या आईचा विचार असतो आणि ती विलासीनतेच्या उच्च टोकावरती जाते ह्या राशीत. म्हणून वृषभ राशीत चंद्र हा उच्चीचा होताना दिसतो. वृषभ राशीत कोणताच ग्रह नीचीचा होत नाही.
मिथुन मिथुन राशीत बाकीच्या ग्रहांशी मिथुनेचं विशेष जमत नसलं तरी सुद्धा राहूचं मिथुनेशी फार चांगलं जमतं. मिथुन रास आणि राहू हे दोघंही प्रगत विज्ञानासाठी प्रसिद्ध आहेत. आजच्या काळाच्या पुढे 5 ते 10 वर्ष हे दोघ जण धावत असतात. मिथुन रास समजावून घेणं खूप अवघड आहे. मी तर म्हणते की मिथुन रास समजावून घेणं हे येड्या गबाळ्याचं काम नाहीये. ज्यांच्या पोटी मिथुन राशीची मुलं मुली येतात ती सतत काही ना काही उचापतीच करताना दिसतात. त्यांच्या आई वडिलांना कधीच शांत झोपता येत नाही. परंतु त्यांच्या ज्या उचापती असतात त्या पुढे जाण्यासाठी असतात किंवा 4-5 वर्षानंतर काय घडू शकेल ह्याचा ते विचार करत असतात. मग दोघही जण आधी स्वप्न बघतात आणि मग नंतर ते खरी करून दाखवतात. मिथुन अंगात स्वप्न बघण्याची कला ही खूप छान आहे आणि ती खरी करून दाखवण्यासाठी जर तिला राहूचा हात मिळाला तर ती नक्कीच खरी होताना दिसतात. राहू हा ग्रह नसून चंद्राचा पादबिंदू आहे. काही जण ह्याला कन्याचे स्वग्रह मानतात. राहू हा एक आभास आहे. हा प्रचंड हावरट आहे. मी मगाशी सांगितलं याला डोळे आहेत आणि दिसलं की हवंसं वाटणं ही मनुष्याची प्रवृत्ती आहे. त्यामुळे ही प्रवृत्ती राहूकडे सुद्धा आहे. त्याला आधुनिक विज्ञान फार आवडतं. काल दिलेली गोष्ट राहूला आज ती जुनी व्हायला लागते. नवीन पेन पाहिजे, नवीन पेन्सिल पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा राहू हा कारक आहे. संगणकातील प्रोग्राम म्हणजे हा राहू आहे. राहू हा स्वप्नांचा कारक आहे. अंतराळातील तरंग लहरी एकमेकांकडे पोहोचवण्याचं काम हा राहू करत असतो. जे दिसत नाही पण प्रत्ययास येतं तिथे राहू असतो. जादुई दुनिया म्हणजे राहू आहे. बघा तर राहू सुद्धा रंगवायला मला असं बरंच काय काय वापरावं असं वाटलं. जादुई दुनिया म्हणजे राहू आहे. झेरॉक्स, प्रिंटिंग, प्लास्टिक, रंग यामध्ये सध्या राहू आहे. पडद्यावरील चलचित्रपटात राहू असतो. आलिया भट समोरून धावत येते असं सीन असेल तर प्रत्येकाला वाटते की ती आपल्यालाच मिठी मारणार आहे. परंतु नंतर लक्षात येतं की ती तिच्या आईकडे धावत चाललेली आहे. सर्व राशीत मिथुन राशी आधुनिकतेशी लवकर जोडली जाऊ शकते. राहूच्या गतीने सर्व गोष्टी आत्मसात करू शकते. म्हणून राहूने ही स्वतःची उच्च रास मानली असेल. राहू म्हणजे व्हिजन. तर व्हिजन दिसण्यासाठी यंत्रणा तयार करण्याचे काम केतू करतो. हे व्हिजन दाखवण्यासाठी नुसतं व्हिजन प्रगती झाली परंतु त्या टीव्हीचं डबडंच आपल्या घरी नसेल तर टीव्हीचं डबडं म्हणजे केतू आहे आणि टीव्हीत दिसणाऱ्या गोष्टी म्हणजे राहू आहे. मग ते जास्तीत जास्त चांगलं करण्याचं काम केतूचं आहे. परंतु हे यंत्रणा चांगली करण्याचं किंवा टेकू लावून ही यंत्रणा तयार करण्याची क्षमता मिथुन राशीत नाही. त्यामुळे मिथुन राशीला केतूनी स्वतःची नीच रास मानली असेल. कर्क राशीत गुरु उच्चीचा होतो आणि मंगळ नीचीचा होतो. गुरु इथे उच्चीचा होतो कारण गुरु म्हणजे ज्ञान. ज्ञान कधीच भांडण किंवा रणांगण म्हणजे मेष आणि वृश्चिक राशीत प्रगती करत नाही. ज्ञान कधीच विलासीनतेत लोळताना दिसत नाही. त्यामुळे ते वृषभ आणि तूळ राशीत सुद्धा रमत नाही. अप्रगल्भ मतलबी व्यावहारिक बुद्धीच्या लोकात म्हणजे मिथुन आणि कन्या राशीत हे ज्ञान कधीच मिसळत नाही. स्वगृही धनु आणि मीन मध्ये ते उंचावत नाही. तर राजासोबत म्हणजे सिंह राशीत त्याला स्वतःच्या कक्षा या उंचवता येत नाही. कर्क ही चंद्राच्या मनाचा अंतर्वेध घेणारी राशी आहे. मनाला कुठेही जाण्यास सीमेचे बंधन नाही बघा. स्वतःच्या भावनेच्या हिंदोळ्यावर बसून ज्ञान म्हणजे गुरुला अतिउच्च पातळीवर ते घेऊन जाऊ शकते. म्हणून गुरु कर्क राशीत उच्चीचा होतो आणि मंगळ कर्क राशीत नीचीचा होतो. मंगळ म्हणजे योद्धा किंवा राजा किंवा सेनापती. चंद्र म्हणजे आई किंवा आईप्रमाणे माया करणारी मोठी बहीण. राजा जेव्हा लढाई जिंकून घरी येतो तेव्हा तो शस्त्र खाली झुकवून आईच्या पाया पडतो. आईच्या शब्दाबाहेर तो आपले अधिकार चालवू शकत नाही. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादला आईला भेटायला जातात तेव्हा ते आपल्या आईच्या पायाशी नतमस्तक होताना दिसतात. म्हणूनच मंगळ म्हणजे लढवय्या कर्क राशीत नीचीचा होताना दिसतो. सिंह राशीत कोणताच ग्रह उच्चीचा नसतो आणि कोणताच ग्रह नीचीचा नसतो. सिंह ही राजाची रास असल्याने राजवाड्यात राजाशिवाय कोणीच उच्च नसते. राजवाडा, सरकार, हल्लीचे राजे म्हणजे मोठे व्यावसायिक गुंतवणूकदार यांच्याकडे कामास असणे म्हणजे उच्च लोकास उठबस असणे.
मुकेश अंबानींच्या हो, हो. बंगल्यावर काम करायला मिळावं म्हणून हो, हो. अनेक चतुर्थ श्रेणीची लोक ही वाट बघत असतात. बघा, रस्ता झाडणारी महानगरपालिकेची बाई सुद्धा काय मिजासीत रस्ता झाडत असते. एक वीज सुद्धा ती खाली वागताना दिसत नाही. वरवर नुसतं त्या झाडूनी काहीतरी ती सरकवत असते आणि ती रस्ता झाडला म्हणून डिक्लेअर करत असते. त्यामुळे सिंह राशीत कोणताही ग्रह असता त्याला अधिकाराचा ताठपणा गाजवायला मिळतो. त्यामुळे येथे शास्त्रीय दृष्टिकोनातून कोणताच ग्रह उच्च होत नसला तरी सर्वच ग्रह अधिकाराने उच्च होताना दिसतात. राजवाडा मग तो स्वर्गातील असो, पृथ्वीवरील असो किंवा नरकातील असो, हे स्थानच तर आवराला उच्च सांगा असल्यामुळे तशी सिंहराज चालू आहे. येथे नीचीचं काहीच होत नाही. म्हणून येथे कोणताच ग्रह नीच होत नाही. कन्या रास, कन्या राशीत बघा, कन्या राशीत बुध हा उच्चीचा होतो आणि बुध म्हणजे जगात फक्त स्वतः शहाणे होत असे समजणारे प्राणी. मला इथे रेज होताना दिसत आहेत हात, परंतु त्यांनी माझ्याशी नंतर करा, कारण आता खूप वेळ होईल, मला माझ्या वेळेत हे संपवायचं आहे. कन्या राशीत बुध उच्चीचा होतो. फक्त दिसतंय नाही, दिसत नसेल तर मला फोन करा. कन्या राशीत बुध उच्चीचा होतो आणि बुध म्हणजे जगात फक्त स्वतः शहाणे आहोत असे समजणारा प्राणी म्हणजे बुध. सारख्या शंका कुशंकामुळे ह्याला कोणी बोलवते नाही. या स्वभावामुळे कोणतीच रास ह्याला खूप छान वाटत नाही, कारण त्याला सतत काही ना काही कुचकुचच वाटत असते किंवा पसरण्यासाठी प्रशस्तही वाटली नसावी, म्हणून त्यांनी स्वतःची कन्या रास ही उच्चीची रास म्हणून निवडली असेल. दुसरं म्हणजे कन्या म्हणजे कुमार किंवा कुमारिका, अगदी वयात याच्या अलीकडची स्थिती. तुम्ही पण आठवा तुमची त्या वयातील अवघड अवस्था. ह्या वयात जेवढे स्वतःच्या घरी वावरणे आपल्याला सोपे वाटते, तेवढे दुसऱ्याच्या घरी वावरणे आपल्याला कुचंबणा निर्माण करणारे वाटते. म्हणून बुधाने कन्या ही स्वतःची राशी स्वगृह म्हणून उच्च राशी म्हणून निवडली असेल असं मला वाटतं. शुक्र येथे निचीचा होतो. शुक्र खरं म्हणजे बुधाचा मित्र आहे आणि मला असं वाटत होतं की शुक्र इथे का निचीचा होत असेल, तर शुक्र इथे निचीचा होतो कारण शुक्र म्हणजे प्रणय, स्त्री पुरुषातील संबंध, ओढ, संतती प्राप्तीसाठी स्वतःच तयार करणे, सेक्शुअल जीवनाची चाहूल आणि प्रतीक्षा. जी कुमारिका अजून यौवनातच आडली नाही किंवा ज्या कुमाराला अजून मिसुरडीच फुटली नाही, त्या राशीत शुक्राचं काय काम असं शुक्राला वाटत असेल. स्त्री पुरुषातील संबंधाचा धडा ज्यांना अजून वाचण्यापर्यंत ज्यांचं वयच आलं नाही, तिथे प्रणयाचं काय काम, म्हणून शुक्राने कन्या ही स्वतःची नीच राशी घेतली असेल. तुळेला शनी उच्चीचा दिसतो. खूप छान वाटतं तुळेतला शनी बघून. तुळ्या राशीत रवी निचीचा आणि शनी उच्चीचा असतो. पराक्रम गाजवून घरी आल्यावर शस्त्र खाली ठेवून राजा कुठे विसावतो, तर तो शुक्र म्हणजे राणीजवळ तो विलासिनतेत विसावतो. बघा, बाजीराव सुद्धा जेव्हा पराक्रम गाजवून यायचा तेव्हा तो काशीबाईकडे पहिला गेलेला दाखवलाय. येथे तो पूर्ण प्रणयाच्या आहारी असतो. येथे स्तुप्त मनाने राजा नर्तकी गायकांच्या मैफिलीत दंग होऊन सुगंधाने दळवळणारे उंची महाल वस्त्रे ह्याच्या आहारी जाऊन पराक्रम विसरतो. म्हणून रवी ह्या राशीत निचीचा होत असावा असं मला वाटतं. शनी सेवक येथे उच्चीचा होतो कारण शनी शारीरिक कामात दंग असणारी व्यक्ती. काम करता करता सफाई येते आणि पैसा व वरिष्ठतेमुळे राहणीमानातील विलासिनतेकडे झुकून जीवनाचा अंत सुखासीनतेत होण्याची स्वप्न ह्या इथला शनी बघत असतो. एखादी तरी मालकासारखी छान छोकी जगता यावी हे नोकर वर्गाचं स्वप्न असतं. म्हणून जशी संधी मिळेल तसा नोकरदार स्वतःच्या तृप्तीसाठी विलासिनतेकडे झुकतो आणि म्हणून शनी इथे उच्चीचा होताना दिसतो. वृश्चिक राशीत चंद्र निचीचा होतो. खूप धनवान किंवा खूप गरीब अशी दोन वेगळी वेगळी व्यक्तिमत्व आपल्याला या वृश्चिक राशीत बघायला मिळतात. वृश्चिक ही मंगळाची रास असल्यामुळे धन कमवण्यासाठी प्रचंड बुद्धी चातुर्य व मेहनत या राशीस करायला लागते.
येथे चंद्र असता स्वतःच्या मूळ सरळ सुखी सत्य वर्तनापेक्षा वेगळेच कटुकर्म पैसा मिळवण्यासाठी चंद्राला करायला लागते, जे पचवण्यास चंद्रास प्रचंड अशक्य आहे. तसेच वृश्चिक ही जास्त शरीर कष्ट करणारी रास आहे. माणसाचे मन नेहमी शरीराभोवती फिरत असते, त्यामुळे शरीराला नेहमी आल्हाददायक ठेवलं पाहिजे असं गोंदवलेकर स्वामी म्हणतात. मग शरीरात झालेले कष्ट लगेच मनापर्यंत पोहोचतात व त्यामुळे मन म्हणजे चंद्र दुःखी राहतो. म्हणून येथे चंद्र नीचीचा होत असेल असं मला वाटतं. धनु धनु राशीत केतू उच्चीचा होतो आणि राहू नीचीचा होतो. मंगळ म्हणजे शस्त्र. 100 मंगळ इज इक्वल टू 1 केतू. म्हणजे 100 मंगळ काय करतील ते काम एक केतू करत असतो. केतू म्हणजे ॲटॉमिक एनर्जी. धनु म्हणजे धनुष्यबाण. हातात घेतलेल्या घोड्यावर धनुष्यबाण घेतलेल्या घोड्यावर बसलेला योद्धा जो सदैव लढायला तयार आहे. म्हणून जो सदैव लढायला तयार आहे अशा ठिकाणीच युद्ध अवजारे शोभून दिसतात. असा विचार करून उच्च दर्जाच्या अवजाराच्या साठा असलेल्या केतूने धनु ही अवजारे वापरण्याचे आधुनिक तंत्रज्ञान अवगत असणारी धनुराशी ही स्वतःची उच्च राशी म्हणून स्वीकारली असेल. राहू या राशीत निशीचा होतो. राहूस छुपे युद्ध आवडते. सर्व करून मी त्यात गावचाच नाही असं सांगणारा ग्रह म्हणजे राहू. राहू हा खोटारडा ग्रह आहे. राहू हा साथीच्या रोगांचा कारक ग्रह आहे, संक्रमणाचा कारक ग्रह आहे. साथीचे रोग वायू तत्व पोषक असतात. अग्नितत्वात साथीचे रोगजंतू जळून भस्म होतात. म्हणून राहूने स्वतःला बिलकुल पोषक नसलेली रास ही नीच राशी म्हणून घेतली असेल. मकर मकरेला मंगळ उच्चीचा होतो आणि गुरु नीचीचा होतो आणि ही शनीची निगेटिव्ह रास आहे. मकर ही शनीची काबाड कष्ट करत वयाचे 35 नंतर पुढे येणारी व 55 नंतर थोडीशी स्थिरावणारी रास आहे. मंगळ उच्च अधिकारी, टीम लीडर. मकर म्हणजे रॉ लेबर, अनएज्युकेटेड मॅन पॉवर. हे लक्षात ठेवा. अशा कामगारांना कामाला लावण्यासाठी थोडी दहशत असणारा रफ टफ टीम लीडर हवा, जो फटके मारून हवे तसे त्यांच्याकडून काम करून घेईल. मंगळाला स्वतःचा पराक्रम गाजवण्याची कायमच उर्मी असते. अशी उर्मी रोज कामाच्या ठिकाणी दाखवण्याची जागा म्हणजे मकर असं समजून मंगळाने मकर ही स्वतःसाठी उच्च राशी घेतली असावी असं मला वाटतं. ज्ञानाने बुद्धीचा विकास होतो. म्हणूनच सरकार म्हणतं बेटी बचाव बेटी पढाव. हे समजण्याची क्षमता नसणाऱ्या, रोज हातावर पोट घेऊन जगणाऱ्या व मुळातच बुद्धीचे आकलन कमी असणाऱ्या मकर जीवास गुरुचे गाढ उच्च कोटीचे ज्ञान काय कळणार. म्हणून गुरुनी ही राशी स्वतःसाठी नीच राशी म्हणून स्वीकारली असेल. कुंभ राशीत कोणताच ग्रह उच्चीचा होत नाही आणि कोणताच ग्रह नीचीचा होत नाही. जसा सिंह राशीत कोणताच ग्रह उच्चीचा होत नाही आणि कोणताच ग्रह नीचीचा होत नाही. कुंभ ही बौद्धिक राशी असल्याने दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. ज्ञानापुढे राजदंडही झुकून नमस्कार करताना दिसतो. स्वक्षेत्रातील अधिकारापुढे कोण वर मान करणार. या राशीत मोठे योगी, तपस्वी, हिमालयात अतिकष्ट साधना करणारे मोठे जोगी की ज्यांचं दर्शन आपल्याला फक्त कुंभमेळाव्यात होतं, असे प्रत्येक क्षेत्रातील मोठी मोठी व्यक्तिमत्व या कुंभ राशीत समाविष्ट आहेत. या राशीतून चालण्याचा मार्ग हा सिंहेसारखा राजवैभवकारक नसून काट्याकुट्यांचा, दरी डोंगरांचा आहे. तसेच सामान्य जनतेस न मोहात पाडता लुभावणारी नाही. भगवे ब्रस्त पायी खडावा हा खरा कुंभेचा पेहराव. त्यामुळे या राशीतून जातानाचा मार्ग ग्रहांसाठी अत्यंत अवघड आणि नम्रतेचा असतो. अशा अवघड वाटेवरचा प्रवासी माननीय पंतप्रधान मोदींसारखा एखादाच असतो, जो स्वतःला या देशाचा सेवक समजतो. म्हणून या राशीत कुणीच उच्चीचं किंवा कुणीच नीचीचं व्हायला धजवत नाही.
मीन राशीत शुक्र उच्चीचा होतो व बुध नीचीचा होतो. शुक्र दैत्य गुरु तर गुरु दैव गुरु, एकमेकांचे शत्रू, तरीही शुक्र हा मीन राशीत उच्चीचा होतो. मीन ही गुरुची उच्च कोटीची आध्यात्मिक असलेली रास आहे. तर शुक्र म्हणजे विलासीनता, आनंद, मज्जा, संपत्ती, श्रीमंती. पोटाची खळगी भरल्यावर माणसाला ज्ञानाची आठवण येते. ज्या त्या वयात जे ते उपभोगून झाल्यावर तृप्त मनी माणसाला देवाची आठवण होते आणि क्षणिक सुखापेक्षा वरचे काहीतरी आहे असे जाणवते. आणि तो तृप्त मनाने कथा, पोथ्या, सत्संग या माध्यमातून अंतिम आनंदाकडे वाटचाल करतो. ही वाट गुरुच्या निखळ परमेश्वराचे रूप असलेल्या मीन राशीतून असल्याने शुक्राने आपली उच्च ग्रह मानून पुढील जन्मासाठीची पुण्याईची दारे उघडी केली असतील. म्हणून गुरुची समाधानाने परिपूर्ण असलेली मीन रास ही शुक्राने स्वतःसाठी उच्च रास बनवली असेल. बुध मीन राशीत नीच होतो. बुध म्हणजे कुमार, लहान व्यक्ती. बुध म्हणजे छोटे व्यावहारिक ज्ञान, तर गुरु म्हणजे मोठे व्यावहारिक ज्ञान. स्वतःपेक्षा जास्त ज्ञानाने उंच असलेल्या व्यक्ती समोर उगाच ज्ञानाचे, आपल्या छोट्या ज्ञानाचे प्रदर्शन नको, म्हणून गुरुला नमस्कार करून बुधाने मीन ही राशी स्वतःची नीच राशी ही मानली असेल असं मला वाटतं.